नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2025 वेतन देयकासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी.आर. काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात हा जो दिनांक 9/4/2025 रोजी शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला हा जो जी.आर. आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2025 वेतन देयक संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित दिनांक 9/4/2025। बघा, एकूणच कालच्या घडीला म्हणजे 9 तारखेला या ठिकाणी हा जो जी.आर. प्रकाशित झालेला आहे तो या ठिकाणी पहा। बघा, जी.आर. राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2025 मासिक वेतन देयक अदा करणे संदर्भात राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी.आर. हे निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे की राज्य सरकारी कर्मचारी यांचे सेवार्थ प्रणालीतील सर्वसमावेशक माहिती अद्ययावत करणे हे आवश्यक असणार आहे। यामुळे यामध्ये कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर, वैवाहिक स्थिती, आईचे नाव, वडिलाचे नाव, जोडीदाराचे नाव, पत्ता, पिनकोड या 7 बाबीची माहिती ही अद्ययावत करण्यात येणार आहे। सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व उपकोषागार अधिकारी यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये सद्यस्थितीत सेवा प्रणालीची माहिती अपडेट करण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली असून वरील नमूद 7 बाबींची माहिती ही पूर्ण करता येणार आहे। यामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट करता येणार नाही। याशिवाय उक्त नमूद 7 बाबींची माहिती हे नोंदवणे बंधनकारक असणार आहे। यामध्ये नमूद करण्यात आली आहे की माहे एप्रिल 2025 चे मासिक वेतन देय तयार करण्यापूर्वी सदर प्रणालीमध्ये सदरची माहिती नोंदवणे हे अनिवार्य असणार आहे। याकरिता आहरण व सवितरण अधिकारी सदर माहिती पूर्ण नोंदवली नाही अशा अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे माहे एप्रिल 2025 देय माहे मे 2025 चे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे या ठिकाणी स्वीकारले जाणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे। सदर कार्यवाही पूर्ण न केल्यास माहे एप्रिल 2025 देय मे 2025 चे मासिक वेतन देयक अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नसल्याची बाब ही अत्यंत गांभीर्याने घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। बघा, तुमच्या समोर जी.आर. आहे। सेवार्थ प्रणालीतील विदा म्हणजे डाटा अद्ययावत करण्याबाबत सूचना महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक आहे 9 एप्रिल 2025। बघा, सद्यस्थितीत काय आहे प्रस्तावना। सद्यस्थितीत शासकीय कार्यालयाकडून राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन देयकाच्या संस्करणासाठी व अनुषंगिक कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरली जात आहे। शासकीय कामकाजासाठी सेवार्थ प्रणालीचे अन्य शासकीय प्रणालीशी एकात्मीकरण करण्याची आवश्यकता ही भविष्यात निर्माण होऊ शकते। त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सेवार्थ प्रणालीतील विदा म्हणजे डाटा समावेशक व अद्ययावत असणे आवश्यक आहे। त्याच अनुषंगाने खालील 7 बाबींची माहिती ही अद्ययावत करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, एक आहे मोबाईल क्रमांक, दुसरा आहे वैवाहिक स्थिती, तिसरा आहे आईचे नाव, चौथा आहे वडिलांचे नाव, पाचवा आहे जोडीदाराचे नाव, 6वा आहे पत्ता आणि 7वा आहे महत्त्वाचं पिनकोड। बघा, शासन परिपत्र काय सांगतोय। उक्त प्रस्तावनेस अनुसरून सर्व आहरण व सवितरण अधिकारी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व उपकोषागार अधिकारी यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। सद्यस्थितीत सेवार्थ प्रणालीची माहिती उपरोक्त बाबींची माहिती नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर बाबींची माहिती प्रणालीमध्ये नोंदवल्याशिवाय संबंधित आहरण व सवितरण अधिकाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांची माहिती हे पूर्ण करता येणार नाही। सध्या ज्या आहरण व सवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कार्यरत असलेल्या अधिकारी
कर्मचाऱ्यांची उक्त बाबींची माहिती अपूर्ण आहे त्या आहरण व सवितरण अधिकाऱ्यांना सदर माहिती नोंदवणे हे या ठिकाणी बंधनकारक राहील। बघा, सर्व आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी उक्त माहिती हे विहित नमुन्यातील हे विहित मुदतीत म्हणजेच माहे एप्रिल 2025 चे मासिक वेतन देयक तयार करण्यापूर्वी या प्रणालीमध्ये नोंदवणे अनिवार्य आहे। आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी सदर माहिती पूर्ण या ठिकाणी नोंदवली नाही तर अशा आहरण व सवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे माहे एप्रिल 2025 देय माहे मे 2025 चे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही। सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त 7 बाबींची माहिती अद्ययावत करण्यासाठी खालील प्रमाणे मार्गक्रमण करावे। सिरियल नंबर आहे, फील्ड नेम, त्यानंतर युटिलिटी नेम टू अपडेट डिटेल्स, पाथ लॉग इन लेवल तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आत्ताच मी जे मोबाईल नंबर, मॅरिटल स्टेटस, मदर नेम, फादर नेम, स्पॉन्स अँड ॲड्रेस, पिन कोड हे आहे। सदर माहिती DDO AST या लॉग इनमध्ये प्रथम अद्ययावत करून DDO लॉग इनमध्ये वर्कलिस्ट, पेरोल चेंजेस, ड्राफ्ट ऑफ चेंजेस या पाथद्वारे अप्रूव्ह करावी। आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी उपरोक्त प्रमाणे माहिती अद्ययावत केल्यानंतर याबाबतचा अहवाल सेवार्थ प्रणालीमधून संस्करित होईल। आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी सदर अहवालाची प्रत माहे एप्रिल 2025 देय माहे मे 2025 च्या या मासिक वेतन देयकासोबत जोडून वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे सादर करावे। सदर कार्यवाही पूर्ण न केल्यास माहे एप्रिल 2025 देय मे 2025 चे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही याची सर्व आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त 7 बाबींची माहिती अद्ययावत करण्यामध्ये कसूर झाल्यामुळे माहे एप्रिल 2025 देय मे 2025 च्या या मासिक वेतन देयकास विलंब झाल्यास त्यासाठी संबंधित आहरण सवितरण अधिकारी व्यक्तिशः या ठिकाणी जबाबदार राहतील। सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता आणि हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। बघू शकता तुम्ही एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2025 वेतन देयकासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण GR दिनांक 9/4/2025 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।